आधारवड हरपला. विमान लँडिंगच्या त्या दुर्दैवी क्षणाने आज संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा जणू ठोकाच चुकलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ही मनाला सुन्न करणारी आहे. ओमदीच्या वयातच नियतीने हा असा क्रूर घाला घालावा हे पचवणं खरं तर महाराष्ट्रासाठी अशक्य आहे. 1991 साली बारामतीमधून सुरू झालेला तो दैदिप्यमान प्रवास, सलग 7 वेळा विधानसभेवरती मिळवलेली ती अभेद्य पकड आणि जनसामान्यांच्या मनावर कोरलेलं दादांचं अढळ स्थान, हे सगळं काही आज एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेलंय. जलसंपदा विभाग असो वा अर्थ खाते, प्रशासनावर असलेली त्यांची ती जरब आणि राज्याला विकासाची नवी दिशा देण्याची ती जिद्द आता पुन्हा पाहायला मिळणार नाही. केवळ एक खंबीर लोकनेताच नाही, तर प्रशासकीय शिस्तीचा कणा आणि आधुनिक महाराष्ट्राचा विकास पुरुष आज आपण गमावलाय. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेतलेले हे कार्यमग्न व्यक्तिमत्व आणि आपल्या रोखठोक वाणीने संपूर्ण सभागृह गाजविणारे उत्तम वक्ते म्हणून दादांची ती डरकाळी आता फक्त आठवणीतच राहील. दादा, तुमच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर जी पोकळी निर्माण झालीय ती कधीही भरून निघणार नाही. तुमच्या कामाचा तो अफाट झपाटा, तुमचा तो शब्दाचा पक्केपणा आणि महाराष्ट्रावर असलेल्या प्रेमामुळे दादा तुमची उणीव पावलोपावली भासेल. तुम्ही जनमानसात आणि आमच्या हृदयात सदैव जिवंत राहाल. अनेकांचे वैचारिक मतभेद असतील, पण निर्भीड आणि नजरेला नजर देऊन लढणारा नेता म्हणून सर्वांचंच एक मत असणार यात शंका नाही. महाराष्ट्र हलवण्याची ताकद काही ठराविक नेत्यांमध्येच होती. त्यात हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर अजितदादा आपण होतात. अनेक आव्हानांशी झुंज देत सर्व बाजूंनी घेरलेले असतानाही एकाकी लढणारं नेतृत्व आज महाराष्ट्राने गमावलंय. महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक आणि वडिलकीच्या नात्याने कान धरणारा एक धडाडीचा नेता महाराष्ट्राला पोरकं करून गेलाय. माळेतील एक मोती गळून गेला. बोलक्या अजितदादांनी महाराष्ट्राला अबोल केलं. कामाचा प्रचंड आवाका, स्पष्ट वक्ता, अभ्यासू, सहकार, अर्थकारण, एवढंच काय तर समाजकारण आणि साखर उद्योग या क्षेत्रातील धुरंधर व अभ्यासू नेतृत्व असलेल्या अजितदादा यांचं विमान अपघातात निधन झालं. खरं तर ही बातमीच ऐकून मन सुन्न झालंय. साहसी, शौर्यवान, समजदार, सतेज, सुसंस्कृत, सक्रिय, निडर, निर्भीड आणि बेधडक असा महाराष्ट्रातील राजकारणाचा धुरंधर स्वर्गीय अजितदादा पवार यांना LDTV मराठीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.